मित्रांनो, सकाळी सकाळी निघालो आहे आपण एल टीचं एम पॉवर फिट करण्यासाठी. जाऊया तर आता शेतामध्ये. मित्रांनो, आपण आलो आता प्रवीण भाऊ शिरभाते यांच्या शेतामध्ये. तर आता हे आहे यांचं पॅनल. तिथे करायची आपल्याला स्टार्टरची वायरिंग. तर करूया आता वायरिंगला सुरुवातीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला लागते स्टार्टर. आणि स्टार्टर असते 3 प्रकारचं. आणि भाऊचं स्टार्टर आहे M2चं. आणि आपल्याला याच्यावर लावायचं आहे मोबाईल सॉफ्टवेअर एल टीचं. तर एल टीचं मोबाईल सॉफ्टवेअर लावण्यासाठी काही दक्षता असते. काय RYB कॉमन, NC1 NC2 आणि तसंच NO1 NO2 या वायराची दक्षता घ्यावी लागते, की जेणेकरून ज्या ठिकाणी असते त्याच ठिकाणी लागले पाहिजे. आणि याला एक सिम पण लागते. सिम जिओचं सोडून बाकी कोणीही कंपनीचं चालते. आणि त्याच्यामध्ये खास करून डेटा रिचार्ज आणि मॅसेजचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. कारण की आपल्याला कंपनी प्रत्येक वेळेस लाईन गेल्याच्यानंतर, लाईन आल्याच्यानंतर, तुम्ही मोटर चालू केल्याच्यानंतर किंवा मोटर बंद झाल्याच्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला एक मॅसेज पाठवते, की जेणेकरून तुम्हाला कळते की आता लाईन गेली आहे किंवा फेस फॉल्टी आहे. यासाठी रिचार्ज हा मॅसेजचा जास्त ठेवावा, मॅसेज पॅक जास्तचा मारावा. आणि आपल्या मोबाईलहूनच कंट्रोल होते, त्यामुळे बाकी काही तकलीफ राहत नाही. आपली सॉफ्टवेअरची वायरिंग पूर्ण झाली आहे. आता आपण त्याच्यामध्ये सिम टाकणार आहे. आणि भाऊने सिम आणला आहे एअरटेलचं 5G. तर आपण आता 5G सिमचे मोबाईल सॉफ्टवेअरमध्ये टाकणार आहे आणि मोबाईल सॉफ्टवेअरला स्टार्ट करणार आहे. तर सिम टाकल्याच्यानंतर काही प्रोसिजर आहे ते आपल्याला पूर्ण करावं लागेल. त्यासाठी मित्रांनो, आपलं आता सिम टाकून झालंच आहे. आता आपल्याला पहिले स्टार्टरला सप्लाय द्यायचा आहे आणि सप्लाय देऊन एम पॉवरला चालू करायचं आहे. तर चालू करण्यासाठी आता मी पहिले सप्लाय देतो आहे. आणि सप्लाय देऊन स्टार्टर आपल्याला काही सेटिंग करायची आहे. तर त्या सेटिंग म्हणजे अशा असते की